आज आपण बनवणार आहोत मस्त खुसखुशीत आणि चविष्ट आलू पराठे। हे पराठे नाश्त्यासाठी, डब्यासाठी, संध्याकाळच्या खाण्यासाठी एकदम परफेक्ट लागतात। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बटाटे शिजवून घेतले आहेत। आता हे बटाटे किसणीच्या मदतीने बारीक किसून घेतले आहेत, त्यामुळे स्टफिंग अगदी मऊ व एकसारखे तयार होते। आता या किसलेल्या बटाट्यामध्ये चवीनुसार लाल तिखट, मीठ, हळद, धने जिरे पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे पावभाजी मसाला आणि चाट मसाला। हे मसाले घातल्यानंतर पराठ्याला अगदी खमंग आणि छान अशी चव येते। तुम्ही हे मसाले घालून नक्की हा आलू पराठा ट्राय करा। यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून सर्व साहित्य हाताने छान एकजीव करून घेतले आहे। एक छोटीशी टिप म्हणजे स्टफिंगमध्ये चाट मसाला घातल्यामुळे पराठ्याची चव आणखी मस्त लागते। तुम्ही हवे असल्यास हिरवी मिरची किंवा किसलेला आलंही घालू शकता। आता दुसऱ्या बाजूला आपण गव्हाच्या पिठाचा मऊसर गोळा मळून तो 10 मिनिटे झाकून ठेवला होता, त्यामुळे पीठ छान सेट झालं आहे आणि पराठे लाटताना फाटत नाहीत। आता पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन हाताने हलकासा दाबून वाटीसारखा आकार दिला आहे आणि त्यामध्ये तयार केलेल्या बटाट्याच्या मसाल्याचा एक गोळा ठेवला आणि सर्व बाजूनी पीठ एकत्र करून व्यवस्थित बंद केले। यानंतर लाटण्याचा वापर न करता फक्त हाताने हलक्या दाबाने आणि गोल फिरवत पराठा तयार केला आहे, त्यामुळे स्टफिंग बाहेर येत नाही आणि पराठा छान जाडसर व मऊ राहतो। आता गरम तव्यावर हा पराठा टाकला आहे। एका बाजूला हलका भाजून झाल्यावर पलटावा। दोन्ही बाजूंनी थोडंसं तेल लावून मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतलं। पराठा भाजताना गॅस खूप मोठा ठेवू नका। मध्यम आचेवर भाजल्यास पराठा आतूनही व्यवस्थित शिजतो आणि बाहेरूनही सुंदर खमंग लागतो। अशा प्रकारे बाकीचे सर्व पराठे तयार करून घेतले। तर आपल्या गरमागरम मऊ आणि खुसखुशीत आलू पराठे तयार आहेत। हे तुम्ही दही, लोणचे, टोमॅटो सॉस किंवा लोणीसोबत सर्व करू शकता। एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपींसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपींमध्ये। धन्यवाद।